तर नमस्कार सर्वांना, कसे आहेत सगळे? मस्त मजेत आहेत ना? तर बघा, आता दुपारची वेळ झालेली आहे आणि इकडं आपलं काम चालू होतं. मग असंच लक्षात आलं, म्हणलं चला एक छोटासाच व्हिडिओ बनवावं आणि तुमच्याबरोबर शेअर करावं. कारण खूप दिवस झालं व्हिडिओ नाही टाकलं. का टाकलं नाही त्याचं पण कारण मी सांगणार आहे तुम्हाला. तर विषय असं झालेला आहे की फोनमध्ये काय प्रॉब्लेम झाला आहे का काय झालं आहे काय मला पण समजा नाही. आणि 5 ते 7 मिनटाचा जरी व्हिडिओ बनवला ना तरीसुद्धा अपलोडला टाकला ना अपलोड होईना झालं आहे. आणि नेट बॅलन्स जो आहे तो 3, 4, 5 GB बॅलन्स मागतं आहे लगेच. आणि एवढा तर तुम्हाला माहितीच आहे, आपला रिचार्ज वाढल्यामुळं एवढा नेट बॅलन्स आपल्याकडं नसतोच. कारण आता सध्या तर अशी परिस्थिती झाली आहे की रिचार्ज वाढल्यामुळं मोबाईलला रिचार्ज करायसुद्धा परवडत नाही. आणि त्या कारणामुळं बघा, आजच्या 6 ते 7 दिवस झाले मी व्हिडिओ टाकलं नाहीत. 2-3 व्हिडिओ मी अपलोडला पण टाकलं बनवून, पण अपलोड काय व्हायना झाले ते. तर म्हणलं आज छोटासाच बनवावा आणि छोट्याशाच व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित माहिती सांगणार आहे दुधी भोपळ्याची. तर सुरुवातीला आपण लागण केलेली आहे. तर लागण करून झालेलं आहे कंप्लीट. आज 8 दिवस झालेले आहे. आणि बियामध्ये आपल्याला अशी फसवणूक झालेली की अर्ध्या एकरामध्ये जवळपास 100 ते 150 बियासुद्धा उगवले नाहीत. तर तुम्हाला आता व्यवस्थित बॅक कॅमेऱ्याने मी तर 8 दिवसापूर्वी आपण हा दुधी भोपळा लावलेला. तर त्यावेळेस पण मी व्हिडिओ बनवला होता, म्हणजे ज्या दिवशी मी लावत होती त्या दिवशी तुम्हाला दाखवले. आणि आज कंप्लीट 8 दिवस झालेले. आज आहे बुधवार. तर आज कंप्लीट 8 दिवस झालेले. 8 दिवसामध्ये 4-4 पानावर भोपळा आलेला आहे, म्हणजे झाडं आलेली आहे ती दुधी भोपळ्याची. पण विषय असं झालेला आहे की बियामध्ये झालेली आपली फसवणूक. तर आता कशी फसवणूक झाली मी तुम्हाला दाखवते. तर चला आता बघूया काय झालं आहे. तुम्ही म्हणता तर बघू शकता. आता इकडं आपण ही जी लावलेले आहेत तेव्हा का पूर्ण बेडची बेड म्हणजे बी उगवलं नाही. तर म्हणजे बघू शकता. आता शेतकऱ्यांना मारतात तर किती ठिकाणी बघा. प्रत्येक म्हणजे बियाण्यामध्ये पण फसवणूक आहे, औषधांमध्ये फसवणूक आहे. शेतकऱ्यांनी एकतर उन्हाळ्यामध्ये कुणाला पाणी असतं नसतं. आत्ता थोडासा पावसाळ्याचा सीझन चालू आहे, रिमझिम चालू आहे. त्याच्यामुळं अशी छोटी मोठी धानं व्यवस्थित लावलं की लवकर हाताला येतात 1.5-2 महिन्यात. असे हेतूनी कर मेहनत करायची, लावायचं. आणि अशी फसवणूक झाल्यावरती असं म्हणजे भरपूर टेन्शन येऊन जातं. तर आता तुम्हाला व्यवस्थित बॅक कॅमेऱ्यानं दाखवते. बघू शकता तुम्ही प्रत्येक बोळामध्ये जे आपण गली घेतलेल्या आहेत त्याच्यामुळं कुठंतरी एखादं दुधी भोपळ्यात झाड उगवलेलं आहे. तर चला दाखवते. बघा, आपण इथं बी घेतलेलं आहे आता तुटाळणी लावण्यासाठी. बघा इथं एक कडावरती एकदम एक झाड उगवलेलं आहे. आणि तिथून बघा पूर्णपणे 5 गली सोडून हे बघा इथं 2 ठिकाणी उगवले. त्यानंतर बघा इकडं 7-8 गल्ली सोडून बघा इकडं पुढं उगवलेलं आहे. हे पहा या साईडला असं. तर वर बघा इथं 3 गली सोडून परत पुढं 2 झाडं उगवलेले आहेत. म्हणजेच की असं कुठंतरीच बी उगवलेलं आहे. आणि एका 20 गुंठ्यामध्ये बघा 1500 रुपयाचे बिये गेले. पहिलं 750 रुपयाचं लावलेलं ते फेल गेलं. आणि आत्ता आपण 750 रुपयाची 3 पाकिट आणलेली आहेत. तर म्हणून तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करावा. कारण बरीच आपली शेतकरी बंधू आहेत की आता सीझन सगळ्याचाच चालू आहे. तरकारी दुधी भोपळा म्हणजे भरपूर अशा तरकाऱ्या सगळेजण करतात. तर लॉस कसा होतोय काय होतंय हे फक्त शेतकऱ्यांनाच माहिती आहे. सरकारला काय माहिती आहे, कंपनीवाल्यांना काय माहिती आहे. फक्त त्यांचं काहीतरी बियाण्यामध्ये भेळ मिसळ करून द्यायची, फ्रॉड करून द्यायचा. तिकडं शेतकरी शेतात उगवू नाहीतर मरू. शेतकरी तिकडं आत्महत्या का करीनात, काय ह्यांच्या बापात जाणार आहे सरकारच्या तरी कोणाच्याच तरी. तर म्हणणं मला कुठंतरी खूप वाईट वाटलं की मी 3-4 दिवस झालं बघितलं, म्हणलं बिया आहेत जागेवरती उगवून पण काय उगवाय दिसाना. नंतर बी टुकरून बघितलं तर पूर्णपणे आत कुजून गेले. त्याच्यामुळं परत लावायला चालू केलं. तर असू द्या, आजचा पण व्हिडिओ आपला खूप छोटासाच असणार आहे. आणि इथून पुढं पण एकदम छोटंच 2-3 मिनटाचाच व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. कारण भरपूर प्रॉब्लेम येतो आहे, अपलोडच व्हिडिओ होत नाहीत त्याच्यामुळं. आणि कामाचा पण थोडासा लोड वाढलेला आहे. तर
का वाढलेला आहे त्याचा पण मी व्हिडिओ सेपरेट बनविनच. आपण नवीन कुठचा व्यवसाय चालू तर आणखी एक आपण नवीन व्यवसाय चालू केलेला आहे. तर काय व्यवसाय चालू केलेला आहे म्हणजे व्यवसाय जुनाच आहे पण त्याला सुरुवात अनेक नव्याने केलेली आहे. तर कशी केलेली काय तर त्याचा व्हिडिओ पण मी एक छोटासाच व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर असू द्या, चला आता घेते एवढं लावून, काळजी घ्या आणि आपला जो सीझन आहे तो चांगल्या पद्धतीनं पार पाडा. कारण उन्हाळ्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांना पाणी नसतं. जो काय आहे ते मग ह्या 2 ते 3 ते 4 महिन्यातला कालावधी आहे, 4 ते 5 महिन्यातला. नंतर उन्हाळ्यामध्ये तर कुणालाच पाणी नसतं, भरपूर अडचणी येतात त्या. तर व्यवस्थित सगळीजण पिकं घ्या आणि काळजी घ्या पावसाळ्यामध्ये इजा वाऱ्यांपासून ह्याच्यापासून. तर असू द्या, चला बाय सर्वांना. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.